हाय गाईज, आज चालली होती मम्मीकडे. त्याचीच एक्साइटमेंट माझ्या फेसवर दिसत होती. पहिले मला जायचं होतं ऑफिसला, मग त्यासाठी पहिले रेडी झाले. कारण की आज स्माईल जास्तच येत होती, कारण की घरी जाणार होते. मग रेडी झाले, मग टिकली लावून घेतली स्वतःला, गेट रेडी विथ केलं. स्वतःलाच म्हटलं गेट रेडी विथ मी, कारण की आपण कोणासाठी रेडी होत नाही, आपण स्वतःसाठी रेडी होतो. रेडी झाले. रेडी झाल्यानंतर स्वतःला असं मस्त एक स्वतःला क्युटी असं मजा करून घेतलं. आणि मग बॅग पॅक करण्यासाठी बॅग पॅक करायला घेतली. हे मी व्हिडिओमध्ये सांगत होते की मी बॅग पॅक करते. मग ऑफिस झाल्यानंतर कारमध्ये बसून मी डांगे चौकामध्ये पोचले. डांगे चौकातून बस पकडली पुणा स्टेशनला जाण्यासाठी. मग पुणा स्टेशनला जाण्यासाठी बघा, आपलं पुण्याचं व्ह्यू असा आहे. आपले रोड मस्त शांत, बस असते, ट्रेनची धक्काबुक्की नाही. मग पुणा स्टेशनला पोचले. गडबड झाली होती, 3:10ची ट्रेन होती, 3 वाजले होते इथेच. मग धावत 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 गेले. तिकीट काउंटरवरून तिकीट काढलं. प्लॅटफॉर्मला पोचले. प्लॅटफॉर्मला आले तर ट्रेन उशिरा होती. चेक केलं तर ट्रॅक ट्रेनमध्ये ही लहान छोटी पोरगी होती. तिचा एक व्हिडिओ घेतला. मग आम्ही पोचलो खंडाळा घाटामध्ये. खंडाळा घाटाचा व्ह्यू आहे मस्त, शांत वाटतं खंडाळा घाटामध्ये पोचल्यानंतर. त्यानंतर मी पोचले कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनला पोचल्यानंतर मला टिटवाळा स्टेशनची ट्रेन पकडायची होती. टिटवाळ्याला जायचं होतं, दादा टिटवाळ्याला घ्यायला येणार होता म्हणून. मग मी वरती जाऊन सेकंड नंबर प्लॅटफॉर्मवरून टिटवाळ्याची ट्रेन पकडली. अशी गर्दी असते बघा आमच्या कल्याण स्टेशनला. मग टिटवाळा स्टेशनला पोचले. टिटवाळा स्टेशनच्या बाहेरचा हा जाण्याचा रस्ता आहे, तिथून मस्त बाहेर पडले. बाहेर पडल्यावर बघा किती थकलेली लोक शांत अशी धावत धावत घरी पोचतात. हे 2 मायलेक आहेत, खूप सारं प्रेम घेऊन जात आहेत, कुठेतरी चालले आहेत. आई मस्त मुलीला केअरने घेऊन जाते. मग दादा आला, दादाच्या गाडीवर बसले. दादाला काय काय घ्यायचं होतं. मग टिटवाळ्याच्या मंदिराच्या बोललो, बाहेरून दर्शन घेतलं बाप्पाचं आणि मग पुढे गेलो. मग मला खायचं होतं चिकन लॉलीपॉप, ते घेतले. मग घरी पोचलो. घरी मग मग माझ्या पिल्लू सोबत मी मस्ती चालू केली. बाबूला म्हटलं, हाय हॅलो गाईज बोल बाबू. बाबू काय बोलता येईना त्याला, अजून तो 1.5 वर्षाचा आहे, तो काय फर्स्ट बोलत नाही. नंतरला बाबूंनी माझ्याकडून पाय दाबून घेतले. पाऊ काय धावून 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 त्याचे पाय दुखतात खूप. मग काय आत्तू आले म्हटल्यावर त्याचे पाय दुखणारच जास्त. मग आत्तू माझे पाय दाबून दे म्हटला. हा दाब, तो दाब, हा दुखतो, तो दिखतो. मग बाबूचे पाय दाबून दिले मस्त. आणि बाबूसोबत टाइम स्पेंड केलं. खूप महिन्यानंतर गेलेले घरी. मग बाबूला टाइम देणं हा मॅन्डेटरी होता. माझा बाबू खूप क्यूट आहे. कसा आहे माझा बाबू नक्की सांगा. तो खूप नौटंकी करतो माझ्यासोबत, व्हिडिओ कॉलवर पण, आणि समोर गेल्यानंतर तर अजूनच करतो. हा पाय दाब, तो पाय दाब, असं चालू होतं त्याचं. आणि त्याचा बाबा मोबाईल बघत होता, ते बघत होता. असा होता माझा आजचा दिवस.